महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराला देखील वेग आला आहे। प्रचारामध्ये प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे। मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरलेत। त्यामुळे हडपसरचे लहान थोरांचा एकच निर्धार, यंदा प्रशांत जगताप हेच आमदार असं चित्र पाहायला मिळतंय। सकाळपासून हे वातावरण बघतोय की सय्यद म्हणजे वाडकर मळ्यातून एका पदयात्रा स्टार्ट केली आणि ससाने नगर म्हणजे सय्यद नगरच्या काही घरामध्ये मला आवर्जून जावं लागलं। त्याच्यामध्ये मला जी रात्री माहिती मिळाली ती अशी दुर्दैव होती की या ठिकाणी काही तथाकथित पुढारी आहेत जे अजित पवार गटाचे आहेत, त्यांनी खुलेआम धमक्या दिलेल्या आहेत। ते मुस्लिम धर्मगुरूंना आहेत, बाकीच्या काहींना आहेत। त्याच्यावर ते सांगण्यात येत आहे की इलेक्शन 10 दिवसाची आहे, तुम्ही जर या ठिकाणी काम करताल तर नंतर गाठ माझ्याशी आहे। मला असं वाटतं की धमक्याचं सत्र हडपसरमध्ये चालणार नाही आणि हा एका फक्त मुस्लिम धर्मांपुरता मर्यादित नाहीये। हा विषय मांजरीमध्ये चालू आहे, हा विषय 17.5 मंदिरमध्ये चालू आहे, हा विषय भांडेवाडी रोडला चालू आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी कुठे प्रशांत जगतापच्या नका प्रचार दिसला, प्रशांत जगतापला मदत करताना जर दिसला, तुमचं पाणी आणि लाईट या सगळ्या गोष्टी कट केल्या जातात। मला असं वाटतं की असली ही लोकशाहीमध्ये धमकी चालणार नाही। या सगळ्यांचे नका एकूणच चौकशी ही 23 तारखेच्या निकालानंतर आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर नक्की केली जाईल। आज 7 दिवस त्यांची आता सत्ता आहे शेवटची, पण त्यांनी अशा प्रकारचा गैरवापर करू नये। माझा पुणे शहर पोलिसांवर विश्वास आहे, काळे मोराटे नगर पोलीस स्टेशनवर विश्वास आहे। कृपया त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन असेल, कोंढवा असेल किंवा वालोडे असेल, यांनी जातीने याच्यामध्ये लक्ष घालावं अशी माझी नम्र विनंती आहे। पण अशा प्रकारची दादागिरी पुढे सहन केली जाणार नाही, हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे। या सगळ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा बौद्ध आणि जैन धर्माच्या पाठीशी, शीख धर्माच्या पाठीशी आम्ही होतो आहे आणि उद्या सदर आहोत। कात्रज, कोंढवा, हंडेवाडी, सय्यदनगर परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन प्रशांत जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या। स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या। यावेळी प्राध्यापक शोएब इनामदार यांनी सय्यदनगरमधील जनता प्रशांत जगताप यांच्या पाठीशी असून त्यांना बहुमतानं निवडून आणणार असा विश्वास व्यक्त केला। दादा हमें इन्हें चुनकर लाना है, इनका साथ देना है, वोट देना है। ये हम मुसलमानों का भी साथ देंगे, अपना काम, अपने फराइज बहुत अच्छे से अंजाम देंगे, इस बात का हमें पूरा यकीन है। तो हम सब मिलकर ये वादा करें कि हम प्रशांत दादा को जिताकर लेकर आएंगे। सय्यदनगर मधील प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। त्यांच्या मनामध्ये आपला उमेदवार प्रशांतदादा जगताप आहे आणि इथलं मतदान 100% हे प्रशांतदादा जगतापांनाच होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपले विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे त्यांची लोक इथे येऊन धमक्या जरी देत असतील तरी इथले नागरिक धमक्यांना भीक घालत नाहीयेत। अजिबात त्यांच्या कोणत्याही आमिषाला, धमक्यांना बळी न पडता येथील प्रत्येक नागरिक, प्रत्येक पुरुष, महिला, तरुण, आमचे ज्येष्ठ नागरिक हे संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे आहेत आणि 100% येथून जास्तीत जास्त मतदान हे महाविकास आघाडीला होणार आणि प्रशांतदादा जिंकून येणार। ही काळ्या दगडावरची रेष आहे। दुर्दैवाने आम्हाला फक्त नचा पाडा येथे ऐकायला मिळालेला आहे। कोणतेही काम आम्ही जर त्यांना सांगितलं होतं तर प्रत्येक वेळी आम्हाला फंड नाही आणि विविध कारणं दिली गेले। त्यामुळे या भागामध्ये 5 वर्षात काम सोडा त्यांची भेट सुद्धा नव्हती आणि फक्त आचारसंहितेच्या 2 दिवस आधी त्यांनी काही घोषणा केली आहेत फक्त की फंड मिळेल वगैरे। बाकी या भागामध्ये आमदारांचा अजिबात वावर नव्हता, अजिबात काम नव्हतं। अगदी कोरोना काळात आम्ही त्यांना व्हॅक्सिनेशन सेंटरसाठी रिक्वेस्ट केली होती, परंतु ते सुद्धा रिक्वेस्ट त्यांनी मान्य केली नाही। सय्यदनगरला ते सुद्धा सेंटर मिळालं नव्हतं। हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करत प्रचाराची सुरुवात केली आहे। कात्रज उद्यान आणि तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। विद्यमान आमदार नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, ड्रेनेज, प्रदूषणमुक्त वातावरण, ट्रॅफिक मुक्त वाहतूक देण्यात सपशेल अपयशी ठरलंय अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली। प्रशांत जगताप म्हणाले, महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान केला जातोय। जनतेच्या समस्या सोडवण्यापेक्षा घोषणांचा पाऊस पडून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे लोक करतायत। महाराष्ट्राशी गद्दारी करून शिवसेना आणि राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे। हडपसरच्या विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला सामोरे जातोय। शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा आपल्या सोबत आहे, तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्यावे असं आवाहन प्रशांत जगताप यांनी केलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।